ईव्हीएम, पैसे वाटप याच्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी कारण शोधावं. 3च्या वर काँग्रेसचा आकडा जाणार नाही. माझं त्यांना आव्हान आहे, फक्त शहरामध्ये उभा राहिलेल्या उमेदवारांची नावं त्यांनी सांगून दाखवली काँग्रेस पक्षाची. त्या पराभवाची कारणं सांगण्याच्या तयारीत राहावं. या बातमीचे प्रायोजक डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32 ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. पत्ता केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. आम्ही पैसे वाटप केले. प्रणितीताई आल्यात सोलापूरमध्ये. ताईंना त्या काय सोलापूरच्या खासदार आहेत असं इथल्या जनतेला वाटत नाही. आणि अख्खी निवडणूक झाली, ताईंचा कुठेही पत्ता नव्हता अख्ख्या निवडणुकीमध्ये. आणि दिल्लीत राहून या सोलापुरात काय चाललंय हे त्यांना कसं समजलं त्यांना माहिती आहे. पण सवंग लोकप्रियतेसाठी बोल्ड वक्तव्य करण्याची त्यांची सवय आहे. कधी मोदीजीवर, कधी देवेंद्रजीवर, आणि प्रसिद्धीचा स्टंट करायचं आणि त्यासाठी काय बोललं पाहिजे याचा चांगला अभ्यास त्यांचा आहे. मला वाटतं याच्यापेक्षा थोडासा शहराचा अभ्यास करून काँग्रेस पक्षाचे उमेदवार कुठं आहेत, कोण आहेत याची माहिती घेऊन जर त्यांना निवडणुकीत मदत केली असती तर अशी बाष्प बडबड करण्याची वेळ आली नसती. कारण प्रणितीताईंना ही सवय आहे. आणि प्रणितीताई ह्या सोलापूरच्या खासदार नाही, त्या दिल्लीच्या खासदार आहेत. आणि त्यांचा कार्यक्षेत्र फक्त राहुल गांधींच्या समोर सवंग लोकप्रियतेसाठी मोदीजींच्यावर बोलणं आणि त्यातून काही सिंपती मिळते का पाहणं एवढंच काम त्यांचं. आपण चर्चेत राहू हा विषय असू शकतो, कारण त्यांना चर्चेत राहण्याची सवय आहे. आणि सवय राहण्यासाठी मोठ्या नेत्यावर बोलायचं, असं काहीतरी आउटस्टँडिंग आरोप करायचा, वेगळाच काहीतरी आरोप करायचा, ही सवय झाली आता. ते त्यांच्याकडून अपेक्षित आहे. याच्या पलीकडे काही ते करू शकत नाहीत. पण मी एक सांगतो, सोलापूर जिल्ह्यातली, खास करून सोलापूर शहरातली काँग्रेस संपवण्याचं काम त्यांच्या कार्यकर्तृत्वाने झालेलं आहे. आणि उरलं सोडलेलं काम पण त्या प्रत्येक करतील. त्यांना ही सवय आहे. आणि ती ज्या टीम मध्ये त्या राहतात दिल्लीतल्या, त्यामध्ये जनाधार गमावलेल्या लोकांची टीम जी काँग्रेस पक्षामध्ये आहे, की आपल्या पराभवाची वेगवेगळी कारणं शोधण्यामध्ये ते पटाईत आहेत. आणि त्या टीम मध्ये ह्या सामील असल्यामुळे त्यांना या अशी वक्तव्य करायची सवय झाली आहे. अरे बाबा, निवडणूक जिंकायला जमिनीवर काम करायला लागतं, उमेदवारांच्या पाठीशी उभं राहायचं लागतं, जनतेसोबत राहायला लागतं. यातलं एकही काम त्यांनी केलेलं नाही. तर मी आज सांगतो, काँग्रेसचा आकडा 3च्या पुढे जाणार नाही. उद्या दुपारी आपण याच्यावर बोलू. 3च्या वर काँग्रेसचा आकडा जाणार नाही. 30 वर्ष महानगरपालिका ज्या पक्षाच्या ताब्यात होती त्यांचा आकडा 3च्या वर जाणार नाही. ते त्यांच्या वैचारिक संस्कृतीचा भाग आहे, काय बोलावं काय नाही बोलावं. आणि हे आजच नाही आहे. त्यांच्या वैचारिकतेचे दिवाळे अनेक वेळा निघालेले आहेत, अनेकदा अशी वक्तव्य केलेली आहेत. त्यामुळे त्याला काय फार सिरियस घेण्याची आवश्यकता नाही. मुळात शहरच त्यांना सिरियस घेत नाही, काँग्रेस पक्षही त्यांना सोलापूरचा सिरियस घेत नाही. माझं त्यांना आव्हान आहे, फक्त शहरामध्ये उभा राहिलेल्या उमेदवारांची नावं त्यांनी सांगून दाखवली काँग्रेस पक्षाची. बाकीच्या पक्षाचा विषय लांबचा आहे. काँग्रेस पक्षाच्या लोकांची नावं सांगावी. त्या पराभवाची कारणं सांगण्याच्या तयारीत राहावं. कारणं संयुक्तिक असावी तेवढाच विषय आहे. उद्या वेगवेगळे कारणं शोधण्याविषयी आजपासून थोडा अभ्यास केला तर मला वाटतं कारणं चांगली शोधता येतील. ईव्हीएम, पैसे वाटप याच्या पलीकडे जाऊन वेगळं काहीतरी कारण शोधावं. ब्राईट अँड शाईन सॅलॉन, हायजीन आणि प्रीमियम केअरचा घ्या परिपूर्ण अनुभव. पुरुष व महिलांसाठी स्किन ट्रीटमेंट, हेअर ट्रीटमेंट, नेल आर्ट, बॉडी केअर, ब्रायडल तसेच पार्टी आणि प्रोफेशनल मेकअप सर्व्हिसेस. नवशिक्या व प्रोफेशनलसाठी हेअर, स्किन व मेकअप कोर्सेस, सर्टिफिकेटसह प्रोफेशनल ट्रेनिंग अकॅडमी. ब्राईट अँड शाईन सॅलॉन, दत्त चौक, यशरंग अपार्टमेंट, पहिला मजला, सोन्या मारुती मंदिराजवळ, सोलापूर. संपर्क 7030858558.